नागपुरातील सुप्रसिद्ध रामझुला केबल स्टँडर्ड ओव्हरब्रिज परिसरात बसवण्यात आलेले तब्बल 22 प्रोजेक्टर आणि 66 LED लाईट्स चोरीला गेले। याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनच्या प्रभारी सहाय्यक अभियंत्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामझुला केबल स्टँडर्ड ओव्हरब्रिजवर रोषणाईसाठी महागडे LED आणि प्रोजेक्टर लाईट्स बसवण्यात आल्या होते। यांची सुरक्षेची जबाबदारी गरुड सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्याकडे होती। 6 नोव्हेंबर रोजी सुपरवायझर नीरज मिलिंद टेंभुर्णीकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली की सीए रोडवरील केबल स्टँडर्ड ओव्हरब्रिजवरून अज्ञात चोरट्यांनी प्रोजेक्टर लाईट्स चोरून नेल्या आहेत। त्यानंतर महापालिका गांधीबाग झोनचे प्रभारी सहाय्यक अभियंता दिलीप वंजारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून चोरीची खात्री केली आणि तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। सीए रोडवरील रामझुला या ठिकाणी जो ब्रिज आहे ते ब्रिजवरील LED बाईकचे जे कार्टेज असतात ते एकूण 22 कार्टेज चोरी गेले आहेत। त्यामध्ये एकूण मुद्देमाल हा 19 लाखापेक्षा जास्त आहे। यामध्ये फिर्यादी दिलीप वंजारी कनिष्ठ अभियंता महानगरपालिका यांच्या फिर्यादीवरून नमूदचा गुन्हा दाखल आहे। नमूद गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे।